नवीन जी कमिटी असते, नवीन चेअरमन सेक्रेटरी, त्यांनी जेव्हा आपण जुन्या कमिटीकडून हँडओव्हर घेतो, तो हँडओव्हर घेताना त्याचा एक आपण पंचनामा करणं किंवा त्याची लिस्टिंग करणं, डॉक्युमेंट्स कुठले भेटले, कुठले भेटलेले नाहीत. जे भेटलेले नाहीत त्याच्याबद्दल बिईंग अ न्यू ऑफिस बेअरर, तुम्ही त्या जुन्या ऑफिस बेअररला स्पेशली सेक्रेटरीच्या सगळ्या पदेशांमध्ये बुक्स असतात, त्या सेक्रेटरीला तुम्ही लेटर लिहून बाबा हे डॉक्युमेंट्स आम्हाला हँडओव्हर झालेले नाहीत, त्याबद्दल तुझं काही क्लॅरिफिकेशन आहे, तुझ्याकडे जे काही डॉक्युमेंट आहेत ते इतक्या इतक्या दिवसामध्ये दे. तू इतक्या इतक्या दिवसामध्ये दिले नाहीत आणि भविष्यात जर काही त्याच्यामुळं सोसायटीला फायनान्शियल किंवा इतर कुठला लॉस झाला किंवा इतर कुठली ॲक्शन झाली तर यू विल बी होल्ली रिस्पॉन्सिबल, असं करून त्याला एक वेळा 2 वेळा पत्र देऊन, आता विदिन सोसायटी पण 2-3 वेळा त्यांना सांगून की तुम्ही हे डॉक्युमेंट्स द्या. आता त्या जुन्या सेक्रेटरीने जर काहीच त्याच्यावर रिप्लाय दिला नाही तर तुम्ही रजिस्ट्रारकडे कंप्लेंट करू शकता. आता ॲज अ कमिटी तुम्ही एक सेपरेट इन्स्टिट्यूट आहात, तुम्ही त्याच्याबद्दल लिगल नॉलेज घेऊन पोलीस ॲक्शन देखील त्याच्या बाबतीत करू शकता, कारण ती सोसायटीची प्रॉपर्टी असते. ती सोसायटीची प्रॉपर्टी कुणी ते ऑफिस बेअरर म्हणून त्याच्याकडे असते, ती काही प्रायव्हेट मालमत्ता त्याची नसते. ती तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये ठेवताय, तुम्ही आज पदावर नाही आहे. हां, पण ते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. बऱ्याच प्रसंगात असं घडतं की ते डॉक्युमेंट्स अवेलेबलच नव्हते, म्हणजे ते डॉक्युमेंट्स कधी क्रिएटच झालेलं नव्हता. फॉर एक्झाम्पल एखादं रजिस्टर आहे, प्रॉपर्टी रजिस्टर नावाचा एक प्रकार असतो, हां, तर तो कधी अवेलेबलच नव्हता. तर तो अवेलेबल नसणारा तो जुना सेक्रेटरी पण तुम्हाला देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन कमिटीने अशी तुमची ॲक्शन घेतली आणि तुम्ही त्याचे डॉक्युमेंटेशन क्लिअर ठेवले तर तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही रजिस्ट्रारमार्फत.